मार्कडवाडी हे गाव गेल्या 2 दिवसापासून चर्चेत आहे आणि आज या गावाचं नाव संपूर्ण देशभरात घेतलं जात आहे। संपूर्ण देशभरात या गावाची मार्कडवाडीची चर्चा आहे। का चर्चा आहे मार्कडवाडीची? तर मार्कडवाडी गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि या गावातील लोकांचा जो काही परवा विधानसभेचा निकाल आलेला आहे त्याबद्दल संभ्रम आहे आणि तो क्लिअर करण्यासाठी दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी या ग्रामस्थांनी पुढे यायचं ठरवलेलं आहे, फेर मतदान घेण्याचं ठरवलेलं आहे। या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर आणि राम सातपुते हे भाजपकडून होते, तर जानकर हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते। यामध्ये उत्तमराव जानकर हे विजयी झाले, मात्र ते विजयी होऊन देखील त्यांना जे अपेक्षित मताधिक्य होतं किंवा जे लीड त्यांना मिळेल असं वाटलेलं होतं ते मात्र मिळालेलं नाही आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी या निकालावरती शंका घेतली जाते। हा एकच मतदारसंघ नाही, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात मतदारांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये एक जर पाहिलं तर या निकालाबद्दल संभ्रम हा दाटून आलेला दिसतो आणि या संभ्रमाला कुठंतरी तोंड फोडायचं काम या मार्कडवाडी या गावानं केलेलं आहे। मार्कडवाडीमधल्या लोकांनी ठरवलं की फेरमतदान घेऊ, त्यासाठी त्यांनी प्रशासनाला विनंती केली की बाबांनो तुम्ही या ठिकाणी मतदान घेण्यासाठी आम्हाला सहाय्य करा, मात्र प्रशासनानं ती मागणी फेटाळून लावली। साहजिक आहे, कारण एका जागी परत एकदा फेर मतदान होत नाही आणि ते सुद्धा बॅलेट पेपरवर का करावं सरकारी यंत्रणेनं, हा देखील एक प्रश्नच आहे। त्यामुळे साहजिकच या यंत्रणेनं किंवा प्रशासनानं नकार देणं हे साहजिक होतं। यानंतर मात्र या गावातल्या लोकांनी काही गप्प बसायचं ठरवलं नाही। त्यातले लोक पुढे आले आणि ते म्हणाले की आम्ही स्वखर्चाने जे काही आहे ते बॅलेट पेपर वगैरे छापतो किंवा जी काही प्रक्रिया आहे ते स्वखर्चाने राबवतो आणि गाव पातळीवरती ज्या उमेदवाराला तुम्ही यापूर्वी मतदान केलं होतं त्याच उमेदवाराला तुम्ही परत एकदा मतदान करायचं आहे। फक्त ते मतदान हे ईव्हीएम बटनावरती नसेल तर मतपत्रिकेवरती जो काही आहे तो शिक्का मारायचा आहे, अशा पद्धतीचं आवाहन त्या गावामध्ये करण्यात आलं होतं। आता प्रशासन तर कुठं निवडणूक घेणारच नाही, मात्र प्रशासनाने याला विरोध केलेला आहे आणि त्या गावामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। अशा पद्धतीचं जे काही मतदान आहे ते होऊ दिलं जाणार नाही, कुणाकडून तर प्रशासनाकडून। यामध्ये प्रशासनाची बाजू काय आहे तर देशासाठी निवडणूक आयोग ही एक व्यवस्था आहे, संविधानात्मक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला कुठंतरी आवाहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय असं प्रशासनाला वाटतं आणि हे साहजिक सुद्धा आहे। त्यामुळे हे जे मतदान आहे किंवा मार्कडवाडी ग्रामस्थांनी जे नेमलेलं आहे ते कुठेतरी असंविधानिक आहे कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर। मात्र ज्या वेळी पूर्णच जगामध्ये ज्यावेळी काही घुसमट झालेली आहे, अन्याय झालेला आहे, त्यावेळी छोट्या छोट्या क्रांत्या ह्या घडलेल्या आहेत। आज मार्कडवाडीमध्ये सुद्धा एक प्रकारची क्रांती घडत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ते काहीही असेल, उद्या जर ते मतदान यशस्वीरित्या पार पाडण्यात मार्कडवाडी ग्रामस्थांना यश आलं समजा, तर कदाचित ईव्हीएम सोबत जे आकडे आले होते तेच आकडे इथं सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करून ते मतदान बंद पाडत आहे आणि ते पाडणं त्यांना गरजेचं आहे, कारण उद्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशभरात कुठेतरी ईव्हीएम नुसार किंवा ईव्हीएमला टाळून बॅलेट पेपरवरती मतदान सुरू होईल आणि त्यानंतर गावोगावी हे जर लोन पसरलं तर किती पोलीस यंत्रणा आणि किती शासनाच्या यंत्रणा येऊन या सर्व लोकांना रोखणार आहेत। मात्र संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट घडत आहे। हे धाडसी पाऊल जे आहे ते मार्कडवाडीच्या लोकांनी उचललेलं आहे।
कधीही कुठल्याही क्रांतीची म्हणा किंवा व्यवस्था बदलाची सुरुवात असेल तर ती ह्या अशा छोट्या छोट्या घटनेतूनच होत असते. महात्मा गांधींनी जेव्हा एक मूठभर किंवा चिमूटभर मीठ उचलले त्यावेळी म्हटलं गेलं की तू मूठभर मीठ उचलल्याने इंग्रजी साम्राज्याचा, ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला असं म्हटलं गेलं. मात्र त्यामध्येच असं आहे की छोट्या स्तरावरचं जरी देखील हे पाऊल असलं, छोट्या गावातलं हे पाऊल असलं तरी सुद्धा याकडे पूर्ण देश किंवा पूर्ण महाराष्ट्र ज्या दृष्टीने पाहतोय आणि उद्या या प्रकाराचं जर अनुकरण संपूर्ण देशात झालं तर कदाचित ईव्हीएम विरोधी लढा सुद्धा व्यापक प्रमाणात होऊ शकतो. याची कल्पना येण्यासाठी माळशिरस मधल्या मार्कडवाडी या गावचं उदाहरण पुरेसं आहे. जर उद्या समजा या मार्कडवाडीचं अनुकरण सगळीकडे झालं तर कदाचित ईव्हीएमची व्यवस्था ही पलटली जाईल. आज जरी ते असंविधानिक किंवा संविधानाला किंवा कायद्याला जर धरून नसलेलं जरी तो प्रकार असला तरी सुद्धा कदाचित यातूनच व्यवस्था बदलाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्कडवाडीचं नाव हे इतिहासात कदाचित उद्या सगळी व्यवस्था बदलली तर पहिल्यांदा कोणी या प्रकाराबद्दल बंड केला किंवा कृतिशील पावलं उचलली म्हणून विचारलं तर मार्कडवाडी या गावचं नाव मात्र इतिहासात नोंदवलं जाईल अशी शक्यता दिसते. मार्कडवाडी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा कुठेतरी जनतेच्या मनातला संभ्रम दूर करणारा ठरू शकतो. आता जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी जे काही पोल घेतले जातात त्या पोलमध्ये जे काही मतदान करणारे लोक असतात ते सुद्धा आमच्या तुमच्यासारखे जिवंत हाडामासाची लोक असतात. या पोलमध्ये सुद्धा महाविकास आघाडी 70% आसपास किंवा 70%च्या वरती होती आणि महायुती ही 30% पर्यंत होती. बरेच लोक म्हणत होते भाजपा 50च्या आतमध्ये गुंडाळणार असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात निकाल ज्यावेळी आला त्यावेळी अगदी ह्या ज्या सोशल मीडियावर जे पोल झालेले होते त्याच्या अगदी विपरीत किंवा अगदी उलट्या बाजूचा निकाल आला होता. जनमानसात कुठेतरी म्हणजे लोक असं म्हणतात की 2014 साली ज्यावेळी भाजपचं किंवा मोदींचं अत्यंत चांगलं वारं होतं त्यावेळी देखील इतक्या भाजपच्या सीटा निवडून आल्या नव्हत्या तितक्या आता आल्या असं लोकांचं म्हणणं आहे. आता तरी असं कुठलं वारं दिसत नव्हतं किंवा अशी कुठली लाट दिसत नव्हती तरी सुद्धा भाजप आणि महायुतीला इतकं कसं यश मिळालं म्हणून लोकांच्यात संभ्रमावस्था आहे. तशीच अवस्था मार्कडवाडी गावातल्या ग्रामस्थांची असणं सुद्धा स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या लोकांनी निर्णय घेतला. मात्र हा काही संविधानाला अनुसरून निर्णय नाही तरी सुद्धा त्या लोकांनी कुठं आपण थांबणार नसल्याचं सांगितलेलं आहे. आता तिथं पोलिसांनी देखील हस्तक्षेप केलेला आहे. यामधून काय प्रकार होईल सांगता येत नाही. मात्र उद्या जर काही ह्या देशात व्यवस्था बदल झाला तर मार्कडवाडी या गावाचं नाव मात्र इतिहासात अग्रक्रमानं घेतलं जाईल असं वाटतं. तुम्हाला मार्कडवाडी गावात होणारा प्रकार पसंत पडतो का किंवा योग्य आहे असं वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू. या व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू.